नमस्कार. आजचा एक छोटासा विषय, तो भाग घेऊन मी आपल्याकडे येतोय. म्हणजे ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण निद्राधीन होते, वामकुक्षी घेत होते, तेव्हा वामकुक्षीच्या प्रसंगामध्ये दुर्योधन त्यांच्याकडे जातो, त्यांच्या उशाला बसतो, मागून अर्जुन येतो, त्यांच्या पायथ्याला बसतो. भगवान उठतात, अर्जुनाकडे बघतात, त्याला म्हणतात काय पाहिजे सांग. दुर्योधन चिडतो, तो म्हणतो की मला पहिल्यांदा. ते म्हणतात तू आलास पहिल्यांदा ठीक आहे, पण मी बघितलंय अर्जुनाला. आणि मग ते आपण ऐकलं की एवढे अक्षौहिणी सैन्य मिळतं. मग पांडवांच्याकडे किती अक्षौहिणी सैन्य आहे, कौरवांच्या किती अक्षौहिणी सैन्य, हे आपण बघितलं. या भेटीनंतर परत दुर्योधन उठतो आणि बलरामांच्याकडे जातो. त्यावेळी बलरामांच्याकडे भीम आलेला असतो. भीम आणि दुर्योधन दोघंही बलरामांना सहकार्य मागण्यासाठी येतात, पण बलराम हे सहकार्य करण्यापासून स्वतःला दूर करतात. ते म्हणतात कृष्णानं माझं सैन्य दिलंय ना. पुन्हा सांगतो, कृष्ण राजा होता हे विसरून जा. द्वारकाधीश आपण कृष्णाला प्रेमाने म्हणतो. मुळात द्वारकाधीश बलराम आहेत. त्यांच्याकडून मिळालेलं हे राज्य आहे, ते बेट आहे, आणि त्यावर कृष्णानं द्वारका विकसित केली आहे. तेही का, तर मथुरेवरती सारखी आक्रमण होऊ लागली. जरासंधाच्या नातेवाईकांची सारखे हल्ले होऊ लागले. आपल्यामुळे मथुरा असुरक्षित करायला नको म्हणून आपल्या लोकांना घेऊन बलरामांच्या नेतृत्वामध्ये नवं राज्य स्थापन केलंय, द्वारका नावाचं. असं कृष्णाला स्थलांतर खूप वेळेला करावं लागलेलं आहे, खूप वेळेला. म्हणजे नंदगाव, जे नंदाचं गाव आहे, ते गोकुळ कंसाच्या सततच्या आक्रमणामुळे अस्थिर झालं. म्हणून त्या पर्वताच्या पायथ्याशी वृंदावन नावाचं गाव वसवावं लागलं. आणि ते सुद्धा वृंदावन नावाचं गाव वसवलं बलरामाने. तुम्हाला मी ती कथा सांगितली, आठवते? बलराम हेच खरे मूळचे शेतकरी आहेत. शेतकऱ्यांची देवता बलराम आहेत. बळी आपण जो म्हणतो तो हा बळीराम नांगर, लक्षात घ्या. आणि हा बळीराम नांगर धारण करणारे हलधर बलराम आहेत. आपण ती उगाच त्या बळीकडे लावतो ती कथा, त्याला पातळात डाळ लावा मनाने. त्याच्या मागचं एक खास षडयंत्र आहे. खरे बलराम हेच बळीराजा, कारण यमुनेचं पाणी वृंदावनात आणून त्याची शेती फुलवण्याचं काम, नांगरटी करण्याचं काम बलरामाने केलेलं आहे. वृंदावन वसविण्याचं काम सुद्धा बलरामाने केलं. गोकुळाला संपन्न करण्याचं काम बलरामाने केलं. आणि द्वारका सुद्धा बलरामाची राजा होती. त्यामुळे द्वारकाधीश बलराम, कृष्ण नव्हे. त्यामुळं कृष्णाचं राजा असणं हे मी नाकारतोय. द्वारकाधीश प्रेमाचा शब्द आहे. आपण कसं एखाद्याला अमुक गावकर म्हणतो, गाव का त्याच्या नावानं झालेलं असतं काय? तसं द्वारकाधीश हे कृष्णाला आपण प्रेमानं दिलेलं नाव आहे. त्यामुळं बलरामाचं सैन्य भगवान कृष्ण दुर्योधनाकडे द्यायला कबूल करतात, कारण वाटणी झाली पाहिजे. हे इकडं ते तिकडं. आधीच यादवांच्या सैन्यामध्येही वाटणी झाली आहे. सात्यकी पांडवाच्या बाजूने आहे, बाकी सगळे कौरवाच्या बाजूने आहेत. यादवांच्या मध्ये वाटणी झाली आहे. आता द्वारकेचं सैन्य वाटल्या गेलेलं आहे. आणि हे वाटल्या गेलेलं सैन्य, मला अनेकांनी कमेंट करून विचारलं, अक्षौहिणी म्हणजे काय? तेच गणित जरा नीट समजावून सांगतो. नीट बघा, तुम्हाला ग्राफिक्स मधून ते बघावं लागेल. एक एक गोष्ट समजून घ्या नीट कशी आहे ती. मुळात एका अक्षौहिणी सैन्यात काय काय समाविष्ट असतं ते पहिल्यांदा बघणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये 21,870 रथ असतात. 21,870 रथ असतात. म्हणजे रथाचा सारथी 1, रथावर स्वार वीर 2, रथाचे अश्व 1 असेल अश्व तर 1 किंवा 2 असेल तर 2. असा एकच अश्वाचा आपण गृहीत धरूया. 1 अश्व 2 व्यक्ती, अशा 3 प्राण्यांचा हा समूह असतो. 21,870. 21,870 इतके हत्तीवर बसून चालणारे योद्धे असतात, लढणारे. म्हणजे 21,870 रथावर स्वार झालेले रथी, 21,870 हे हत्तीवर स्वार झालेले योद्धे. त्यानंतर 65,110 इतके घोडेस्वार असतात. म्हणजे व्यक्ती आणि घोडे हे एवढंच झालं. आता हत्तीच्या मध्ये डबल संख्या होईल, माहूत आणि योद्धा आणि हत्ती ही तिसरा प्राणी.
एवढी संख्या होईल. तर 65,610 घोडेस्वार असतात, म्हणजे 65,610 घोडे आणि त्यावर स्वार झालेला योद्धा, ही संख्या दुप्पट होऊन जाईल. तर पायदळातल्या सैनिकांची संख्या असते 1,09,350. अशी एकूण ही एका अक्षौहिणी सैन्यातली रचना आहे. आता ही रचना सगळ्या प्राणीमात्रांची म्हणून विचार केला तर ती येते 6,34,243. मग हत्ती, घोडे किंवा अजून कोणते प्राणी त्यामध्ये असतील तर, आणि माणसं, या सगळ्यांची संख्या येते 6,34,243. बरं, हे जे अक्षौहिणी सैन्य आहे हे विभागल्या गेलेलं आहे, म्हणजे नुसतं असं नाही. आत्ता आपल्याकडे असतं बघा, म्हणजे ब्रिगेड, प्लाटून, पलटण असं असतं ना, तसं त्या काळात सुद्धा सैन्याची एक रचना होती आणि त्या रचनेतलं शेवटचं नाव होतं अक्षौहिणी. ते कसं आहे आणि कोणकोणतं काय काय आहे ते जरा आपण नीट समजून घेऊया. त्याच्यामुळे तुमच्या लक्षात येईल की एक पहिला भाग येतो तो पत्ती, जे सैन्याच्या पहिल्या तुकड्याला म्हणतात ते पत्ती. दुसरा येतो सेनामुख, तिसरा प्रकार येतो गुल्म, चौथा गण, पाचवा वाहिनी, सातवा पृतना, आठवा चमू, 9 अनिकिनी आणि 10वा अक्षौहिणी. असं हे एकूण सैन्य असतं. आता हे प्रत्येकाची रचना कशी आहे ती समजून घेऊ. बघा, 3 पत्तीच्या समूहाचा मिळून एक सेना मुख बनतो. म्हणजे 3 पत्ती सैन्य ज्यात असतं, 3 पत्ती म्हणजे आपलं 3 पत्ती नाही हा, सैन्याच्या छोट्या तुकडीला पत्ती असं म्हणतात. अशा छोट्या 3 तुकड्या मिळून त्याचा एक सेना मुख बनतं. अशा 3 सेनामुखांचं, म्हणजे 3 सेनामुखांचं मिळून एक गुल्म बनतो. अशा 3 गुल्मांचा मिळून एक गण बनतो. अशा 3 गणांचा एक वाहिनी बनते. अशा 3 वाहिनींची एक प्रतना बनते. 3 प्रतनेचा मिळून एक चमू बनतो. 3 चमूंचा मिळून एक अनिकिनी बनते. आणि आता इथे 3 नाहीये, अशा 10 अनिकिनी मिळून एकूण एक अक्षौहिणी सैन्य बनतं. आता हे अक्षौहिणी सैन्याची रचना तुमच्या लक्षात आली असेल की कसं आहे हे अक्षौहिणी सैन्य. आता 7 अक्षौहिणी सैन्य पांडवांच्या बाजूने लढत आहे. 6,34,243च्या गणितानुसार 15,30,900 इतकं सैन्य पांडवांच्या बाजूने लढत आहे. 15,30,900 इतकं सैन्य पांडवांच्या बाजूने लढत आहे. तर कौरवांच्या बाजूने ही संख्या दुप्पटपेक्षा अधिक जाते. 24,05,700 इतकं सैन्य कौरवांच्या बाजूने लढते. म्हणजे खरं तर सैन्याच्या विषयामध्ये कौरव अधिक आघाडीवर आहेत, अधिक सशक्त आहेत. आता या सगळ्या अशा इनबॅलन्स सैनिकांच्या समूहाला घेऊन हे युद्ध करायचंय. वाटतं आपल्याला इनबॅलन्स, पण घरी गंमत सांगू तुम्हाला, ती कथा आठवते. भगवान श्रीकृष्णाची तुला करून भगवान कृष्णाच्या वजना इतकं सोनं जिळवाहीर वाटप करायचं ठरलं आणि तुला करायची ठरली. सत्यभामा, तिला आपण श्रीमंत असल्याचा गर्व झाला होता. आपण खूपच श्रीमंत झालो असा गर्व झाला होता. आणि भगवान श्रीकृष्णाला एका पारड्यात बसवून त्याची तुला करायचं ठरलं. अहो, सगळं ऐश्वर्य आणून टाकलं, पारडं काही वर जायला तयार नाही. मग शेवटी रुक्मिणी पुढे आली आणि रुक्मिणीनं हे सगळं ऐश्वर्य काढून टाकून भगवंताचंच नाव घेऊन एक तुळशीपत्र त्या पारड्यात टाकलं. आणि काय आश्चर्य, तुळशीपत्राचं पारडं जड झालं. श्रद्धेचं पारडं इतकं जड असताना, श्रद्धेमध्ये इतकी ताकद असते ना की ती सगळ्यापेक्षा मोठी असते. जिथे एक तुळशीपत्र प्रत्यक्ष भगवंताच्या वजनापेक्षाही श्रद्धेमुळे जड झालं होतं, तिथे प्रत्यक्ष श्रद्धा असलेला भगवंतच अर्जुनाच्या सोबत होता. त्यामुळे किती का अक्षौहिणी सैन्य असो ना, काय फरक पडणार आहे, लढणार आहे, युद्ध होणार आहे. आणि या युद्धाचं खरं भाकीत भगवान कृष्णाने अगोदरच करून टाकलंय. याचना नाही अब रण होगा म्हणून सांगून टाकलाय. त्यामुळं आता जे काही होणार आहे ना, ते भगवंत ज्या बाजूनी आहे त्या बाजूनी यश मिळणार आहे. यतो धर्मस्ततो जया, जिथे धर्म आहे
तिथे विजय होणार आहे आणि भगवान श्रीकृष्ण ज्या बाजूने आहेत त्यांच्याकडेच तो मिळणार आहे. बाकी तर ती सगळी लीला आहे. नमस्कार.